तर सध्या जे राजकारण सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। मी आता विधानसभेला उभा राहणार नाही असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी हे मोठं विधान केलं। अब्दुल सत्तार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। सध्या जे राजकारण सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। मी आता विधानसभेला उभा राहणार नाही असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी हे मोठं विधान केलं। अब्दुल सत्तार यांनी विधानसभा न लढण्याचे संकेत दिलेले आहेत। मी विधानसभेला आता उभा राहणार नाही असं थेट अब्दुल सत्तार यांनी आता सांगून टाकलंय। अब्दुल सत्तार हे सिल्लोडमधून आमदार आहेत आणि त्यांना या विधानामुळे कुठेतरी आता ते विधानसभा लढणार नाहीत अशी देखील माहिती मिळते। पटोले तर 208 मधून निवडून आला। तर मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे हाल आहे। म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील। मी तर आता याच्या पुढे डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिका शेवटची निवडणूक ती पार पाडेल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही। तर मला कोणी काही वाकडं करू शकत नाही। मी डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा।